नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. साहित्य उपेक्षित आणि उदासीन होत चालले आहे, त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असं मत ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रा. ग. जाधव यांनी व्यक्त केलं. डॉक्टर अलका कुलकर्णी यांच्या चकवा पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, सरचिटणीस विनायक सावळे व्यासपीठावर होते. बऱ्याचदा कादंबऱ्यांमध्ये बोलीभाषेचा वापर करावा लागतो, मात्र बरेचसे शब्द वाचकाला समजत नाही. अशा वेळी कादंबरीच्या शेवटी अशा जड शब्दांचे अर्थ द्यावे, अशी सूचना करत जाधव म्हणाले, आदिवासी जीवनाकडे बघण्याचा एकच दृष्टिकोन परंपरेने आला आहे. आदिवासीमधील डाकीण प्रथा हा मोठा सामाजिक प्रश्न आहे. याविषयी लेखन होणे आवश्यकच आहे. आदिवासी जग आणि आपले जग हे दोन वेगळे जग आहेत. आदिवासी जग मुख्य प्रवाहापासून तुटलेले आहे. पुणेकरांच्या आरोग्याची हेळसांड होत असताना महानगरपालिका प्रशासन मात्र कुठल्याच प्रकारची हालचाल करत नसल्यानं संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनावर हल्लाबोल केला. शहरात ढासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने डेंगी, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या समस्येमुळे पुणेकरांच्या आरोग्याची हेळसांड सुरू असताना प्रशासनाकडून काहीच केले जात नसल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्य सभेत महापालिका प्रशासनावर हल्लाबोल केला. विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुण्यात आरोग्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्याची दखल सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेऊन प्रशासनावर आज टीकेची जोड उडवीत पुणेकरांच्या आरोग्याची हेळसांड आता बास करण्याची मागणी मुख्य सभेत केली. दरम्यान पावसाळ्यापूर्वी सर्व खबरदारीचे उपाय करून तीनही साथीचे आजार रोखण्यासाठी एका महिन्याच्या आत कार्यवाही करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी दिले. मुख्य सभा सुरू होताच ढासांच्या वेशभूषेत आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात हातात फ्लेक्स घेऊन घोषणाबाजी सुरू केली. कीटक प्रतिबंधक विभागाच्या अनागोदी कारभारामुळे शहरात मोठ्या प्रमाणात ढासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे सांगत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कुटुंबाचे हितसंबंध सुरक्षित केल्याशिवाय कुठलीही इमारत पूर्णतः अथवा अंशतः पाडू नये, अशी मागणी ग्राहक हितवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर वेलणकर यांनी केली. हवेलीतील बेकायदा 23 इमारतींवर कारवाई करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं जिल्हा प्रशासनाला दिला असला तरी या इमारतीत राहणाऱ्या कुटुंबांनी अवैध बांधकामातील गाळे विकत घेतलेले आहेत. अशा कुटुंबाचा हितसंबंध सुरक्षित केल्याशिवाय कोणतीही इमारत पूर्णपणे किंवा अंशतः पाडू नये, अशी मागणी करून वेलणकर म्हणाले, हवेली तालुक्यातील बेकायदा इमारत पाडा असा आदेश उच्च न्यायालयानं दिलेला नाही. योग्य प्रक्रियेने कारवाई करा असा तो आदेश आहे. या ठिकाणी राहणाऱ्यांनी रीतसर नोंदणी करून गाळे घेतलेले आहेत. त्यामुळे केवळ इमारतीतील गाळ्यावरच नव्हे तर जमिनीवरही मालकी हक्क आहे. केवळ बिल्डर आणि जागा मालकांना नोटिसा देणे व रहिवाशांना नोटिसा न देणे हे पूर्णपणे बेकायदा आहे. शासनाने आजपर्यंत रहिवाशांना एकही नोटीस दिलेली नाही. इमारतीवर कारवाई करण्यापूर्वी इमारतीखालील जमिनीची मालकी तेथील रहिवाशांच्या नावे करावी व बिल्डर व जागा मालक यांचे जमीन व इमारतीवरील सर्व हक्क नष्ट करण्यात यावे, अशा अनेक प्रकारच्या मागण्या ग्राहक हितवर्धिनीच्या आहेत. त्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनानं वेळीच लक्ष न दिल्यास 30 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा वेलणकर यांनी दिला आहे. वर्ष दीड वर्षानंतर जेव्हा जीएसटी कर प्रणाली लागू होईल तेव्हा एलबीटीचा फेरविचार केला जाईल, अशी अपेक्षा कमिन्स इन्फोसिस्टीमचे चेअरमन रवी पंडित यांनी व्यक्त केली. ॲडव्होकेट गोविंद पटवर्धन आणि ॲडव्होकेट महेश भागवत यांनी लिहिलेल्या एलबीटी मार्गदर्शिका या पुस्तकाचे प्रकाशन पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती प्राध्यापक ना.स. फरांदे, दिलीप दीक्षित आणि वृंदावन शहा उपस्थित होते. पंडित म्हणाले, एलबीटी आता लागू झाली आहे, त्यातील दोष कोणते आहेत याचा अंदाज वर्ष दीड वर्षात येईल. त्यानंतरच फेरविचाराची प्रक्रिया सुरू होईल. जकात काढून टाकावी यासाठी व्यापारी हे अत्यंत आक्रमक होते. मात्र ती काढून टाकताना आणि नवीन कायदा लागू करताना कररचना सुटसुटीत असणे आवश्यक होते. तसे झालेले नाही, त्यामुळेच व्यापाऱ्यांना संप करावा लागला. या परिस्थितीत तज्ज्ञ आणि सर्वसामान्य अशा दोघांनाही समजेल अशा भाषेत हे पुस्तक लिहिल्याने चांगलीच सोय झाली आहे. मराठीमध्ये हे पुस्तक असल्याने छोट्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना सहज उत्तर मिळू शकेल. फरांदे म्हणाले, जकात रद्द करताना एलबीटीऐवजी व्हॅटमध्येच 1-2% वाढ केली असती तर चांगले झाले असते. तर दिलीप दीक्षित म्हणाले, जकातीपेक्षा एलबीटीचे उत्पन्न हे कमी मिळणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच सरकारला नियोजन करावे लागेल. पटवर्धन म्हणाले, ज्या समाजाला डॉक्टर आणि वकील यांची गरज लागते तो समाज दुखी असतो. नुकताच लागू झालेला एलबीटी हा अपुरा आहे. कर आकारणी वस्तूच्या मूल्यावर करणार की विक्रीच्या मूल्यांवर करणार हा संभ्रम आजही कायम आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीचा धनादेश सर्कस कलावंतांनी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. रॅम्बो सर्कसच्या विदूषक व इतर कलावंतांनी राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपला 1 दिवसाचा पगार 51,000 रुपये जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सर्कसचे पार्टनर सुजित दिलीप, मॅनेजर सुदेश कुमार, अब्राल खान व काही कलावंत उपस्थित होते. याबाबत सुदेश कुमार यांनी सांगितले की सोलापूर शहरात सर्कसचा मुक्काम असताना पाण्यासाठी नागरिकांना होत असलेला त्रास आम्ही अनुभवला आहे. सर्कससाठी देखील तब्बल 15 किलोमीटर लांबून टँकरने पाणी आणावे लागे. यामुळे सर्व सर्कस कलावंतांनी दुष्काळग्रस्त नागरिकांना थोडी मदत करण्याचे ठरवले. या उद्देशानेच आम्ही सर्व कलावंतांनी आमचा 1 दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचे ठरवले, असे विदूषक सैफान यांनी सांगितले. मिलिंद जोशी यांचा गैरकारभार उघड झाल्यावर महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. 2 महिन्यांपूर्वी गोव्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक झाली. त्यावेळी मिलिंद जोशी यांनी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्र.चि. शेजवळकर यांच्या नावाने बनावट सही करून महामंडळाला पत्र लिहिले. महामंडळाच्या अध्यक्षपदी डॉक्टर माधवी वैद्य यांची 2 वर्षांसाठी आणि 1 वर्षासाठी मिलिंद जोशी यांची निवड करावी असं या पत्रामध्ये नमूद केले होते. परंतु असे पत्र मी महामंडळाला लिहिलेच नव्हते. पदाच्या हव्यासापोटी जोशी यांनी गैरकारभार केला, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे डॉक्टर प्र.चि. शेजवलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परिषदेच्या कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, कार्यवाह सुनील महाजन यावेळी उपस्थित होते. डॉक्टर प्र.चि. शेजवलकर म्हणाले, माझ्या संमतीशिवाय मिलिंद जोशी यांनी माझी बनावट सही करून महामंडळाला पत्र लिहिले, परंतु साहित्य परिषदेची बदनामी होऊ नये यासाठी पोलिसांमध्ये तक्रार करणार नाही. डॉक्टर माधवी वैद्य म्हणाल्या, माझे आणि मिलिंद जोशी यांचे वैयक्तिक वैर नाही, परंतु संस्थेमध्ये काम करताना कायदे पाळावे लागतात. त्यांचा राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारला असला तरी आजीव सदस्यत्व कायम ठेवण्यात आले आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
ग्रंथनिर्मिती पुरस्काराची रक्कम वाढवल्यामुळे गुणवत्तापूर्ण साहित्याची निर्मिती होईल असा शासनाचा भ्रम झाला आहे, अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे यांनी केली. स्नेहवर्धन प्रकाशनच्या वतीने आयोजितलेल्या पुस्तक प्रकाशन आणि ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार वितरण समारंभात बोराडे बोलत होते. यावेळी डॉक्टर रामदास रसाळ लिखित ग्रामीण साहित्यिक म.बा. भोसले, प्रण जोशी लिखित प्रज्ञाचक्षू, संत गुलाबराव महाराज, पंजाबराव जाधव लिखित यशवंतराव चव्हाण जीवनदर्शन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉक्टर प्र. शेजवलकर, डॉक्टर रामदास रसाळ, डॉक्टर गजानन एकबोटे, डॉक्टर स्नेहल तावरे, डॉक्टर रेखा देशपांडे उपस्थित होते. बोराडे म्हणाले की पुरस्कारांची संख्या वाढवणे गरजेचे होते, मात्र शासनाने साहित्यिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जाणारे पुरस्कार यंदापासून बंद केले आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. डॉक्टर शेजवलकर म्हणाले की इंटरनेट, टीव्ही या माध्यमांमुळे वाचन संस्कृती कमी होत आहे, मात्र दुसऱ्या बाजूला लेखक संस्कृती वाढली आहे. प्राध्यापक आणि नागरिक वाचन कमी करतात. प्राध्यापक वर्ग मंदावलेला आहे, त्याचे पगार वाढले आहेत, मात्र ते काही करत नाही. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.